कोणाशी वाद घालायची नाही, कुणाशी रस्त्यावर भांडणं करायची नाही. फायनली एका गिफ्टसाठी अश्विन तयार झाले आणि काही सरप्राईज नाही. म्हणजे मुलं शाळेत जात असतील तर त्यांना एक लाडू दिला ना 50 किंवा 322 मध्ये बऱ्यापैकी क्वालिटी मिळालेली आहे. IT वाल्यांचा जॉब मध्ये फक्त एक गोष्ट सगळ्यांना दिसते. हॅलो नमस्कार मंडळी आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज खूप दिवसानंतर ॲक्च्युली मी माझ्या बाल्कनीपासून व्हिडिओची सुरुवात केली आणि बघा आता ऋतू बदलला. पावसाळा किंवा उन्हाळ्यामध्ये ना मला झाडांची थोडीशी शिफ्टिंग करावीच लागते. आता पाऊस बाल्कनीत त्या साईडनी जास्त येतो, म्हणजे माझ्या मागच्या साईडनी, त्यामुळे झाडं आहे ती मला थोडीशी शिफ्ट करावी लागेल या साईड किंवा मग दुसऱ्या बाल्कनीमध्ये. आणि त्या साईडनी जास्त पाणी लागतं, या साईडनी पाणीच लागत नाही जिथे आता मी पाणी देते झाडांना, म्हणून मी झाडांना पाणी देते. पण चला आपण इथूनच व्हिडिओची सुरुवात करूया. मला माहिती आहे की सगळ्यांची सकाळ ऑफिसमुळे किंवा मुलांच्या शाळेमुळे खूप घाईघाईची असते, पण थोडंसं आवरल्यानंतर जेव्हा आपण छान फ्रेश होतो आणि आता काही घाई नसेल ना तर चहासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा जरा निवांत वेळ काढायचा, जरा 10 मिनटं बसायचं. आता मी मस्तपैकी निवांत बसून 10 मिनटं माझी ही स्मूदी एन्जॉय करते. आणि गुरुवारचा ना हा ठरलेला नाश्ता आहे. अदरवाईज आम्ही बॉइल्ड एगच खात असतो. जर काही नसेल तर प्रत्येक दिवशी कधीतरी सुटतं, पण स्पेशली गुरुवारचं आम्ही ठरवलंय की गुरुवारी ही ड्रायफ्रूट स्मूदी घ्यायची आणि मस्त लागते बरं का. हा एवढा ग्लासभर पिला ना की पोट भरतं आणि चांगला ब्रेकफास्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर आता स्मूदी घेते, जरा निवांत बसते आणि एक किस्सा तुमच्याशी शेअर करायचे. सकाळी रियांशला शाळेत सोडलं तर तिकडचा किस्सा आहे. आता पावसामुळे तसंही गर्दी खूप वाढलेली आहे, ट्रॅफिक जाम होतं आणि स्कूलचा एरिया म्हटलं की आणखीनच जास्त टू व्हीलर, कारवाले, बसवाले सगळे एकत्र येतात. तर झालं असं की आज मी सोडलं रियांशला, नाही तर अश्विनच सोडत असतात सकाळचे. तर आज ना असा टर्न घ्यायचा होता आणि सगळं तो एक कॉर्नर असतो ना, इकडून पण येणारे असतात इकडून पण येणारे असतात. तर एक लेडीज उभी होती कॉर्नरला, मी तिच्या जस्ट मागे होती आणि जायला अजिबातच जागा नव्हती कारण मोठी बस इकडून येणार, ती कारमध्ये फसली, अशी काहीतरी सिच्युएशन होती. त्यात मागून तिच्या एक लेडीज आलेली आणि तिला जबरदस्ती पुढे जा पुढे जा पुढे जा असं म्हणत होती. आणि कसं आहे, आपण तिथे आता काही वादावादी नाही झाली, पण आपण नाही का म्हणे की तुला जायचं असेल तर तू जा ना पुढे, किंवा मग मला नाही जायचं आहे तुला जायचं असेल तर, असं ती बोलली. आणि मला वाटतं की आता आपण सोशल मीडियावर एवढे सगळे प्रकरण बघितले की आपण मनात असं ठरवलंय की कोणाशी वाद घालायची नाही, कुणाशी रस्त्यावर भांडणं करायची नाही. पण जर आपल्याकडून ती सिच्युएशन म्हणजे असं जाताच नाही येत होतं तिला पुढे, कारण ऑफकोर्स पुढे ना थोडंसं उंच होतं आणि तिथे पूर्ण चिखल होता. मी पण गेले नसते कारण मला तर आणखीनच हाईटमुळे प्रॉब्लेम होतो. तर ती जी मागची जी लेडीज होती ना, अक्षरशः तिच्या गाडीला धक्का देत ती पुढे गेली. ती लेडीज फक्त पडायची बाकी होती. म्हणजे काय करावं, आपण डिसाईड केलेलंच आहे, बऱ्याच जणांनी केलं असेल की वादावादी करायची नाही, जे समोरचं म्हणतील ते करायचं. पण अशा सिच्युएशनमध्ये जे करताही येत नाही ते कसं काय करायचं, म्हणजे काय करावं, काहीच बोलू नका, अगदी तोंडावर बोट ठेवा आणि बाहेर पडा, अशी सिच्युएशन झालेली आहे. म्हणजे मी जर असले असते तर मी पण तिथून हल्ले नसते, पण मी कदाचित पडली असती तिथे, कारण ती अक्षरशः तिला धक्का देत 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 पुढे गेली. एवढी काय घाई आहे मला समजत नाही. पावसाळा आहे, सगळ्यांना माहिती आहे की ट्रॅफिक जाम होतं. थोडं हळू चालण्यामध्ये किंवा थोडं 5 मिनटं उशीर झाला तर काय फरक पडतो, पण इतकी घाई असते सगळ्यांना. टू व्हीलरवाले कारवाल्यांना जाऊ देत नाही आणि कारवाले टू व्हीलरवाल्या जाऊ देत नाही. बसला सगळेजण घाबरतात, पण बस इतकी जाम करून टाकते ट्रॅफिक की काय सांगू. पण प्लीज असं असेल तर थोडंसं समजून घ्या, गाडी थोडी स्लो चालवा. बाकी आपण स्वतः तर करतो पण दुसऱ्यांबद्दल असं आपण काही सांगू शकत नाही. सो काळजी घ्या जर असं पावसामध्ये कुठे बाहेर वगैरे जात असाल, स्पेशली मुलांना सोडायला आणायला किंवा काही आणायला काही पण. तो हा एक किस्सा म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावा असा आहे. आता भाजी बनवते, चपात्या मी वेळेवर बनवेल आणि आज मस्त छोलेची भाजी बनवायची आहे. राईस बनवून तयार आहे. मला ना आज छोले आणि राईस खायची इच्छा झाली. चपाती माहिती नाही मी खाणार की नाही, पण चपात्या मी तशाही वेळेवर बनवेल. आणि छोले उकडतानाच आज थोडीशी हळद टाकली, प्लस थोडेसे जास्त बॉईल करून घेतले, म्हणजे सॅलडमध्ये जर वापरायचे असेल तर हे वापरू शकतो, कारण मी पूर्ण याची भाजी बनवणार नाही आहे. तसंच आत्ता मी ड्रायफ्रूट स्मूदी घेतली, तर तशी स्मूदी पण घ्या, ते पण चांगलं असतं ब्रेकफास्टसाठी. पण आता पावसाळा लागलेला आहे, उन्हाळ्यात आपण ड्रायफ्रूट लाडू नाही बनवले, पण आता असं ना कंटिन्यू हे लाडू बनतीलच हिवाळ्यापर्यंत. आणि हे बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे मुलं शाळेत जात असतील तर त्यांना एक लाडू दिला ना मस्त व्यवस्थित राहतं. आणि दूध प्यायची जर सवय असेल तर
आता हा ड्रायफ्रूटचाच हे आहे चुरा आहे थोडासा, म्हणजे हा आणखी थोडासा बारीक करायचा, जसं ड्रायफ्रूटसाठी केलं त्याच्यापेक्षा थोडासा जास्त, आणि दुधामध्ये मिक्स करून घेतला ना की छान लागतं. बाकी काही अशी सवय असेल साखर किंवा बोर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्सपेक्षा हे कितीतरी बेस्ट ऑप्शन आहे. सो अशा टाईपचं आपल्याला पण घ्यायचं असेल तर आपण दुधात हे घेऊ शकतो. हे किंवा मग हे दोनपैकी एक काहीतरी ठेवा जे की बेस्ट आहे. भूक लागली तर कधी मुलांना देता येतं. चला आता मला ना काही वस्तू तुमच्याशी शेअर करायची आहे, पण त्याआधी थोडंसं किचनचं आवरते आणि मग नंतर शेअर. मी अश्विनसाठी एक गिफ्ट ऑर्डर केलेला आहे बघा. बर्थडे कधीचा झालाय, ॲनिव्हर्सरी पण झाली, पण गिफ्ट काही फायनल होतच नव्हतं. हे नको ते नको, हे आहे ते आहे, याची गरज नाही आहे, असं करता करता फायनली एका गिफ्टसाठी अश्विन तयार झाले. आणि काही सरप्राईज वगैरे नाही आहे, विचारूनच घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले तर ना पुरुषांना काय द्यायचं, नवऱ्याला काय द्यायचं हे समजत नाही. खूप लिमिटेड ऑप्शन असतात म्हणजे बॉईजला देण्यासाठी. त्यातही कपडे मी नेहमीच प्रेफर करत असते, पण कपडे यावेळी घेतलेले होते. आणि मग काय द्यायचं, एक तो परफ्यूम घेतला. तसं मला वाटलं तेव्हा की चला हा माझ्याकडून देते, पण तेही देता आलं नाही. मग फायनली मी एक वस्तू ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनासारखी मिळाली, आवडणारी आहे आणि खूप जास्त यूजफुल आहे. सो मी गिफ्ट काय आणलं आहे हे तुम्हाला दाखवते. प्रत्येक पुरुषाची आवडीची गोष्ट आहे. बऱ्याच जणांना कपड्यांची, वॉचेस, शूज, परफ्यूम या 4-5च अशा गोष्टी आहेत ज्या की पुरुषांना आवडतात. त्यातलीच ही एक गोष्ट जी की खूपदा यूजफुल ठरते. आणि मी शूज पण असेच ऑर्डर केलेले आहे की आवडणार नाही असं होऊच शकत नाही. दाखवते तुम्हाला एकदम काढून. खूप शोधल्यानंतर फायनली हे स्केचर्सचे स्नीकर्स मला बेस्ट ऑप्शन वाटलं. आता स्केचर्स हा ब्रँड आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे आणि कम्फर्टसाठी तो किती फेमस आहे हे सुद्धा माहिती असेल. त्यामुळे जर तुमचं रोज चालणं असेल किंवा वॉकिंग करत असाल किंवा ऑफिसला जात असाल, रोजच्या वापरासाठी पण हा शूज एकदम मस्त आहे. म्हणजे छान ऑप्शन आहे. याचं कुशनिंग एकदम सॉफ्ट आहे, त्यामुळे चालताना पायावर जास्त ताण येत नाही. मेश मटेरियल असल्यामुळे हवा खेळती राहते, त्यामुळे पायसुद्धा गरम होत नाही. म्हणजे बराच वेळ घातला तरीसुद्धा कम्फर्टेबल वाटतं. आणि हां, किंमत थोडीशी जास्त आहे, पण मी एक गोष्ट नेहमी मानते की काही गोष्टींमध्ये पैसा वाचवण्यापेक्षा जर योग्य ठिकाणी पैसे खर्च करणं थोडं जास्त महत्त्वाचं असतं ना. म्हणजे विशेषतः ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, जसं की शूज, कारण दिवसभर आपलं शरीर पूर्ण पायावर उभं असतं. जर पायांनाच कम्फर्ट नसेल तर मग त्याचा परिणाम पूर्ण दिवसावर होतो. त्यामुळे थोडं महाग की स्वस्त यापेक्षा आपला कम्फर्ट जर फर्स्ट प्रिफरन्स असेल ना, तर आपण थोडा खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. बाकी मी तुम्हाला वेअर करून दाखवले. मला थोडेसे डिले झालेले आहेत, पण अश्विनला खूप जास्त आवडलेले आहेत आणि अश्विन यावेळी त्यांच्या गिफ्ट मुळे एकदम खुश आहेत. बऱ्याच जणांना वॉचेसची वगैरे आवडत असते, पण अश्विनचं असं काही नाही आहे. पण शूज त्यांना खूप आवडतात. सो माझ्यासाठी किंवा बऱ्याच जणांसाठी हे बेस्ट ऑप्शन असेल. आणि थोडे चांगल्या क्वालिटीचे आहे म्हणून थोडेसे महाग आहे, पण खूप मस्त क्वालिटी आहे. जसं ग्रिप वगैरे मी दाखवली, क्वालिटी दाखवली. सो थोडासा पैसा खर्च केला ना की वस्तू पण तशीच मिळते. जसं की मी मागच्या वेळी परफ्यूम शेअर केला होता, त्या रिलेटेड मला काही कमेंट्स आल्या की दीदी माझ्या पण हस्बंडला परफ्यूम्स आवडतात, सो तू कितीला घेतला किंवा त्याचं नाव व्यवस्थित सजेस्ट कर. तर मी झालंच ना तर त्यावर एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल. कारण बऱ्याच जणांना स्पेशली आपल्या बायकांना ना नवऱ्याला गिफ्ट देताना खूप कन्फ्यूज होतं. नवरा म्हणा, भाऊ म्हणा किंवा पुरुषाला म्हणा, वडिलांना वगैरे. सो परफ्यूम पण थोडासा महाग आहे. बाकी मी टॅग करते, टीरावर तो अवेलेबल आहे. आय थिंक आउट ऑफ स्टॉक पण दाखवतो कधी कधी, कधी अवेलेबल दाखवतो, कधी आउट ऑफ स्टॉक. पण त्याच रिलेटेड ना आणखी काही आहेत. जॉन वर्वाटॉसचे बरेचसे ऑप्शन्स आहेत, त्यापैकी तुम्ही घेऊ शकता. आधी थोडा कमी प्राईजवाला ट्राय करा आणि जर आवडलाच तर त्यानंतर मग थोडा हाय प्राईजवर जाऊ शकतो. बाकी तुम्हालाही असं कन्फ्युजन असेल तर 2 ऑप्शन मी तुम्हाला आत्ताच दिले आहे, ट्राय करू शकता. हे सुद्धा मी टॅग करते. 2:45 वाजले, पाऊस अजूनपर्यंत काही थांबलेला नाही आहे. आता पटकन रेनकोट घालते, रियांशला आणायला जायचं आहे. आणि आज मी एकटीच जेवली. अश्विनचा ना कॉलच चालू आहे बघा, दरवाजा बंद आहे. आणि हे असं बरेचदा होतं, IT वाल्यांचा जॉबमध्ये फक्त एक गोष्ट सगळ्यांना दिसते, पण अशा पण गोष्टी होतात. कधी चहा प्यायला वेळ नसतो, चहा थंड झालेला असतो. म्हणजे 5 वाजता दिलेला चहा माणूस 7 वाजेपर्यंत सुद्धा पिऊ शकत नाही. आणि हे असं जेवणाची वेळ आमची 1:30 वाजता असते. थोड्या वेळ मी वाट बघितली 2-2:15 मग मी जेवून घेतलं, कारण मला अजून उशीर झाला असता. पण अश्विनचा कॉल अजूनपर्यंत झालेला नाही आहे. सो
चला आता रेनकोट घालायचं आहे आणि रेनकोट घालून सकाळचा जो इन्सिडेंट झाला ना, मी जरा हळूच गाडी चालवते पण तरी हा पाऊस थांबायला का तयार नाही माहिती. जो यांनी मनावर घेतलं आहे, सगळेजण म्हणतात ना पाऊस येत नाही आहे, पाऊस येत नाही. सो पावसाने पण असं म्हटलं आहे की 1 जुलैपासून येणार. मला तरी असंच वाटतंय, थांबेनाच पाऊस. तुमच्याकडे पण कंटिन्यू पडतोय का पाऊस? पुण्यात आय थिंक माहिती नाही सगळीकडेच पडतोय की नाही, सांगा मला कमेंट कर. मी आहे ना 2 डेनिम स्कर्ट ऑर्डर केलेले आहे आणि 2 यासाठी कारण दोन्ही ह्याच्या डिझाईन थोड्याफार सारख्या आहेत, थोडासा फरक आहे आणि मी कन्फ्यूज होते म्हणून मी दोन्ही ऑर्डर केले. आणि किट्टी पार्टीचा छोटासा का असे ना मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते. तर यावेळी ही किट्टीची थीम आहे डेनिम स्कर्ट आणि माझ्याकडे एकही डेनिम स्कर्ट नव्हता. जी एक डंगरी आहे त्याचाच मी कधी कधी स्कर्ट बनवून घालत असते, पण म्हटलं नाही आता किट्टीची थीम आहे तर एक तरी स्कर्ट असावा. आणि डेनिम हा असा कपडा आहे ना, जसं आपण नाही म्हणत का साड्यांमध्ये पैठणीचं जे आहे स्थान ते कधीच कमी होणार नाही आहे, किंवा ती एव्हरग्रीन आहे. तसंच कपड्यांमध्ये डेनिम असा आहे की तो कधीच जुना वाटणार नाही, त्याचा ट्रेंड कधीच जाणार नाही आणि छान पण वाटतो घातल्यानंतर. तर एक एक करून आता मी काही ट्राय करून दाखवत नाही, फक्त तुम्हाला डिझाईन आणि कापड सांगते. तर हा सगळ्यात पहिला पॅटर्न ज्याच्या अशा मिडमध्ये बटन्स दिलेले आहेत आणि मिड स्लीट आहे, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण हे स्लीट किंवा बटन्स ओपन करू शकतो. आणि क्वालिटी मस्त आहे. दोन्ही याच्या कलरमध्ये थोडासा फरक आहे, दुसरा पण मी असा दाखवते म्हणजे तुम्हाला फरक दिसेल. हे बघा कलरमध्ये थोडा फरक आहे आणि याचा स्लीट थोडासा वेगळा आहे. याचा बटन पॅटर्न सेम आहे पण हा साईड स्लीट आहे. हे बघा अशा प्रकारे हा स्लाइड स्लीट जातो आणि इथे पण बटन्स सेम आहेत. जेवढं स्लीट पाहिजे तेवढं आपण हे असं ओपन ठेवू शकतो. प्राईस दोघांमध्ये खूप असा फरक नाही आहे. एक 350 आय थिंक हा 350 असेल किंवा नाही हा 322ला आहे, हा 350 आहे. पण खरं सांगू मला हा जास्त आवडला यापेक्षा, कारण एकतर हा साईड स्लीट आहे, फोटो मी शेअर करते, छान वाटतो. हा मिड स्लीट असल्यापेक्षा, मिड बटन्स असल्यापेक्षा साईड स्लीट कसा थोडा स्टायलिश वाटतो आणखी. पण एक प्रॉब्लेम झाला आहे, दोन्हीही मी 30 साईजमध्ये मागवलेले होते, कारण मला वाटलं की मागच्या साईडनी ना असं इलास्टिक आहे जसं याला आहे इलास्टिक. सो मला वाटलं की जीन्सची जेवढी साईज आहे त्याच्यापेक्षा एक साईज छोटी मागवते. मला 32 लागते. ब्रँड वाईज ती चेंज पण होते, कधी कधी तर 28 पण लागते. माझ्याकडे आहेत जे मी वापरते. तर मला वाटलं इलास्टिक आहे म्हणून मी 30 नंबर साईज मागवली. पण मला ही थोडीशी टाईट वाटते कमरेमध्ये. बाकी ओव्हरऑल छान दिसते घातल्यानंतर ना. मी दाखवते तुम्हाला, एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल त्यासाठी मी हा विअर करेलच, तर दाखवते. आणि त्यामुळेच आता हे दोन्ही स्कर्ट मला रिटर्न करावे लागेल. किट्टीला जास्त दिवस नाही आहे, 5-6 दिवसांनी किट्टी आहे. आणि एक दुसरा स्कर्ट पण मी ऑर्डर करून ठेवलेला आहे. आता याची क्वालिटी मी खराब आहे असं म्हणणार नाही आहे. 350 किंवा 322मध्ये बऱ्यापैकी क्वालिटी मिळालेली आहे. पण मला असं वाटलं की डेनिममध्ये जर मला घ्यायचंच आहे, याची क्वालिटी बघितल्यानंतर मला वाटलं की आणखी जास्त थोडी चांगली क्वालिटी पाहिजे, म्हणून मी जरा चांगल्या क्वालिटीचा थोडा महाग असा आणखी एक स्कर्ट ऑर्डर केलेला आहे. आय होप त्याची साईज किंवा फिटिंग सगळं व्यवस्थित आलं पाहिजे, कारण यावेळी मी फक्त एकच ऑर्डर केलेला आहे परफेक्ट साईजमध्ये. आणि परफेक्ट जे मला पाहिजे होतं तो आल्यानंतर तो पण शेअर करते. पण जर तुम्हाला असं कमी बजेटमध्ये छान असं पाहिजे असेल डेनिम स्कर्ट तर हे बेस्ट ऑप्शन आहे. मी टॅग करते कारण फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे आणि छान वाटतं डेनिम. मी तसंही सांगितलं की आउटफिट असा आहे हा की तो कधीच जुना वाटत नाही आणि थोडा स्टायलिश पण दिसतो. ॲक्च्युली मला डेनिमचे काही ड्रेसेस घ्यायचे आहे, झालंच तर लवकर मी काही ड्रेसेस ऑर्डर करते. मला स्वतःसाठी घ्यायचे आहे, असं नाही की मी प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा टॅग करण्यासाठी घेते. ॲक्च्युली जे मला घ्यायचं असतं ते मी घेते. जसं की या स्कर्टवर जे मी 2 टॉप घेतले ते दोन्हीही मी ठेवून घेतले, कारण खरंच छान आहे. आणि कधी कधी ना प्राईस कमी असली तरी पण क्वालिटी छान येते. जसं की त्या 2 टॉपची प्राईस कमी होती, याची प्राईस कमी आहे पण मला याची साईज बसत नाही. अदरवाईज मी हा ठेवला असता. जर या दोन्हीपैकी मला विचारलं तर हा मला जास्त आवडला, कलर वाईज पण आणि पॅटर्न वाईज पण. टॅग करते, जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या वेळी घरातलं वातावरण थोडं शांत आणि छान वाटतं. म्हणजे जेवण चालू असतं, TV चालू असतं, सगळेजण निवांत बसलेले असतात, गप्पा गोष्टी होतात आणि आपल्या डोक्यात ना म्हणजे TV बघतानाही आपल्या किचनकडे जास्त लक्ष असतं. म्हणजे कधी कधी वाटतंही असं की आज राहू देते, उद्या सकाळी करते,
पण त्याच क्षणी डोक्यात विचार येतो की आत्ता जर नाही केलं ना तर उद्या सकाळी ती भांडी, गॅसचा ओटा ते सगळं पाहून दिवसाची सुरुवातच नकोशी वाटते. आणि खरं सांगायचं तर ना, ही साफसफाई आपण काही कोणाच्या जबरदस्तीने करत नसतो किंवा आपल्याला कोणी असं जबरदस्ती करतही नाही, पण तरीच आपणच उठतो, भांडी लावतो, ओटा पुसून घेतो, गॅस स्वच्छ करतो आणि सगळं आवरून मग कुठेतरी TV बघतो किंवा मग निवांत बसतो. कारण आपल्याला माहिती आहे की रात्रीची ही 15-20 मिनिटाची मेहनत उद्याचं सकाळचं काम आपलं किती सोपं करतं. आणि मेन म्हणजे आपल्या डोळ्यांनाच ते बघवत नाही. आणि कधी कधी येतो कंटाळा, असं नाही आहे की प्रत्येक दिवशीच अगदी आपण आनंदाने उत्साहाने करतो. कधी कधी उशीर झालेला असतो, पण मोस्ट ऑफ द टाईम आपण हे सगळं मनापासून करत असतो. कारण स्वच्छ किचन बघितलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते, बरोबर ना? म्हणजे माझ्यासाठी किचन आवरणं ही फक्त भांडी धुणं किंवा ओटा पुसणं नाही आहे, तर तो उद्याच्या दिवसासाठी केलेला एक छोटंसं प्रिपरेशन आहे ॲक्च्युली. सकाळी उठल्यावर किचन स्वच्छ दिसलं की मन फ्रेश राहतं आणि ॲक्च्युली आपल्या दिवसाची सुरुवात थोडी पॉझिटिव्हिटीने होते. म्हणून आत्ता मला असं वाटतं की ही फक्त साफसफाई नाही आहे, तर आपल्या घरात किंवा आपल्या मनात थोडीशी पॉझिटिव्हिटी ठेवण्याची ही एक सवय आहे. आता खरं खरं मला सांगा हा, म्हणजे रोज तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने किंवा तेवढ्याच उत्सुकतेने तुम्ही किचन करता की कधी कधी येतो तुम्हालाही कंटाळा माझ्यासारखा, पण तरीही तुम्ही करता? सांगा बरं का, अजिबात विसरू नका. आता मी भांडी तर घासत नाही कारण मावशी येतात, पण मी भांडी स्वच्छ करून ठेवत असते म्हणजे किडे, कॉक्रोच किंवा स्मेल येत नाही. आणि आपण स्त्रिया नेहमीच मल्टीटास्किंग काम करत असतो बघा. रियांश अभ्यास करत असतो यावेळी आणि अश्विन जवळ बसलेले असूनही ना तो माझ्याजवळ येतो काही ना काही विचारायला, कारण मीच त्याचा अभ्यास जास्त घेते, सो मला जास्त माहिती असतं. सो असे मल्टीटास्किंग काम एकाच वेळी होत असतात. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.